माझ्या विद्यार्थ्यांचा माझा पण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि ज्याचे म्हणजे प्रगाढ निष्ठा असलेले तत्वज्ञानावर विवेकानंद स्वामी विवेकानंद यांचा म्हणजे दोन अशा महान विभूतींचा जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो. आपण जर जिजामातांचा विचार केला तर त्यांनी शिवाजी महाराज म्हणजे संस्कार केलेले होते. जसं की आता जर मोहीम जात असेल तर अगदी शेतकऱ्याच्या देठाला म्हणजे शेतकऱ्याची जी शेती असते तर त्या शेतात जर सैन्य जात असेल तर त्या देठालाही म्हणजे सुरक्षा पोचली पाहिजे आणि त्याची कुठली हानी नाही झाली पाहिजे. आणि पण शिवजन्मापूर्वीचा जर महाराष्ट्र बघितला तर त्या काळात यवनांची सत्ता होती. म्हणजे कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही वेगवेगळ्या शाह्यांमध्ये आपला भारत विभागलेला होता. आणि जे आपले स्थानिक जहागीरदार मनसबदार जे सरदार होते त्यांनी फक्त आपले एक प्रांत सांभाळायचा, त्यांचा सौदा सुभारायचा, तेवढा सांभाळायचा. तिथे महसूल म्हणजे खंडणीसारखं काहीतरी जमा करायचा. तो महसूल आपल्या आदिलशाह म्हणजे दिल्ली दरबारी पोहोचवायचा एवढंच त्यांची विचारधारा होती. त्याच्या पलीकडे ते काही स्वराज्य, स्वाभिमान ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेल्या नव्हत्या. मग अशा विपरीत परिस्थितीत म्हणजे स्वराज्याचा अंकुर निर्माण करण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. आणि राजमातांना माहिती होतं की शिवाजी महाराज हे जे कार्य हाती घेतले या कार्यात कदाचित त्यांचा मृत्यू होऊ शकतो, त्यांच्या जीवालाही धोका पोहोचू शकतो त्यांना. पण त्यांनी शिवबांना त्याची जाणीव करून दिलेली होती की शिवबा या स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यात जर तुमचा मृत्यू झाला किंवा तुम्हाला दगाफटका झाला तर आम्ही तुम्हाला जन्मच दिला नाही असं समजू. म्हणजे एवढी प्रगाढ निष्ठा म्हणजे एवढे प्रगाढ संस्कार जिजामातांनी शिवबांच्या मनावर निर्माण केले होते. म्हणूनच त्याच संस्कारातून शिवबा उभे राहिले, संभाजी महाराज पण उभे राहिले. आणि त्यांनी विशिष्ट जात धर्मपंथ असा कधीच मानला नाही. त्यांनी 18 पगड जातीचे माणसं जोडली. हे जे स्वराज्य होतं ते केवळ विशिष्ट समाजाचं नव्हतं तर 18 पगड जातींचं स्वराज्य निर्माण करण्याचं या स्वराज्यावर जसं शिवबांचा अधिकार त्यांनी अधिकार मानलाच नाही. म्हणजे संपूर्ण 18 पगड जातींचा या स्वराज्यावर अधिकार आहे. हे स्वराज्य जे आहे ते कोणाचंही सगळ्या 18 पगड जातींचं सगळ्या माणसांचं म्हणजे माणुसकी, मानवता धर्म यातून निर्माण झालेले स्वराज्य होतं. तसंच आज जे स्वामी विवेकानंद, आता स्वामी विवेकानंद यांचं चरित्र खूप मोठं आहे. आपण त्यांना काय म्हणतो की त्यांनी भगवा ड्रेस परिधान केलेला असायचा, वैराग्य याच भावना होत्या त्यांच्या मनामध्ये. परंतु त्यांनी देखील एक विशिष्ट धर्माचं तत्वज्ञान कधीच मानलं नाही. स्वामी विवेकानंदांना अस्पृश्यता अजिबात मानली नव्हती. आणि म्हणून ते गीतेबद्दल जरी म्हटलं गीता इज नॉट अ बायबल ऑफ हिंदुइझम, गीता इज अ बायबल ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे गीतेतून किंवा ग्रंथातून काय सांगितले गेले मानवता सांगितलं. आणि स्वामी विवेकानंद ज्यावेळेस अमेरिकेला सर्वधर्म परिषदेत गेले त्यांना बोलण्याची परवानगीच नव्हती. पण कशी 5 मिनिटं बोलले त्या विषयावर बोलले ते. पण त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात कशी केली होती, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, म्हणजे अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनी. या भाषणानेच म्हणजे सुरुवातीनेच त्यांनी लोकांची काय केली, मन जिंकली होती. आणि तसंच स्वामी विवेकानंद प्रवास करत असताना प्रवचन द्यायचे. ते लोकांकडनं पैसे वगैरे कुठल्याही गोष्टींची अपेक्षा नसायची तर ते खूप चांगलं प्रवचन करायचे, लोकांना तत्वज्ञान सांगायचे. म्हणजे असाच एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला. प्रवचन केल्यानंतर त्यांना खूप भूक लागली होती. पण त्यांना ते चरणी लोक त्यांनी काही जेवणाचं वगैरे विचारलं नाही. पण तिथेच स्टेशनजवळ राहणारा एक अस्पृश्य व्यक्ती आला आणि त्यांनी विवेकानंदांना जेवण वगैरे दिलं. तर हे जेव्हा त्या इतर लोकांनी पण त्यांना खूप वाईट वाटलं. म्हणजे स्वामीजी तुम्ही त्या माणसाच्या जेवण नसतं म्हणे, जेवणाचा विषयच नाही म्हणे, माणूस इथून तिथून सगळा सारखाच आहे. बरोबर आहे, त्यांना माझ्या भुकेची जाणीव झाली. ते पण माणूस आहे, मी पण काय माणूस आहे. हीच महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी जे उच्चवर्णीय समजवलं त्यांना फटकारलं. त्यांनी सांगितलं की जातपात धर्मपंथाची श्रेष्ठ कनिष्ठ अशी भावना तुम्ही कधीच मनात ठेवू नका. बरोबर आहे. आणि लहानपणी स्वामी विवेकानंदांना एक आईने सांगितलं की कालिका मातेचा महोत्सव होता, तुम्ही जा आणि मूर्ती घेऊन. तर ती मूर्ती आणताना स्वामी विवेकानंदांना एक टांग्यात येत होता, जोरात येत होता आणि टांग्याखाली एक छोटी मुलगी जात होती, तिचा मृत्यूच झाला असता. स्वामी विवेकानंदांनी काय केलं, आपल्या जवळची मूर्ती फेकली, त्या मुलीचा जीव वाचला. पण फेकल्यामुळे काय झालं की कालिका मातेची मूर्ती फुटली. आणि पण त्यांना वाटलं की आता त्या मुलीचा जीव तर वाचवला, घरी गेल्यावर आईला काय सांगावं. मग स्वामी विवेकानंदांनी आईला सांगितलं की आई तुम्हाला मूर्ती आणायला सांगितली होती म्हणजे कालिकेची, पण मी एका मुलीचा जीव वाचवला, मूर्ती फुटली. त्यांच्या आईचं पण तेच उत्तर म्हणजे तू एका जिवंत काय म्हणजे त्या मुलीमध्ये काय होती म्हणे, कालिकाच होती. बरोबर आहे, तिचा तो जीव वाचवला, खूप चांगलं काम केलं म्हणे नरेंद्र. आणि पण ते लहानपणापासून स्वामी विवेकानंद खूप कुशाग्र बुद्धीचे होते. ते रामकृष्ण परमहंसांना एकच प्रश्न विचारायचे, आय वॉन्ट टू सी द गॉड. गुरुजी म्हणजे गुरु, मला देव पाहायचा. तर स्वामी म्हणजे रामकृष्ण परमहंसांनी त्यांना तसंच समर्पक उत्तर दिलं. म्हणून विवेकानंद तुम्हाला प्रत्यक्ष असं देवाचं तर काही दर्शन होणं करायचं असेल तर करू शकता, शक्य नाही. पण इफ यू वॉन्ट टू सी द गॉड यू गो टू द ह्युमन बीइंग्स. म्हणजे तुम्हाला जर माणूस पाहायचं म्हणजे माणूस जर देव पाहायचा असेल तर त्यांनी
तुम्ही देव माणसांजवळ तिथे तुम्हाला देव दिसेल, त्यांची सेवा करा. आणि म्हणूनच सर्व जाती धर्माच्या लोकांची सेवा करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन याची काय केली होती, स्थापना केली होती. सगळ्या जाती धर्म पंथ सगळ्या लोकांच्यासाठी ते सुरू होतं. पहा अशा प्रकारे जेवढे महात्मे होऊन गेले होऊन गेले त्यांनी आतापर्यंत सर्व धर्म जाती पंथ याच्यासाठी काम केले. त्यांची अशी संकुचित विचारधारा नव्हती. आणि पण लहानपणी जर स्वामी विवेकानंद सांगितलं की नरेंद्र तिथे भूत आहे तिथे जाऊ नका, तर ते काय म्हणायचं, तिथे जाऊन येतो पाहतो आणि मग तुम्हाला सांगतो. म्हणजे पहा त्यांची कुशाग्र बुद्धी विद्यार्थी देशात त्याची विद्वत्ता तर खूप होती. एखादं जर पुस्तक त्यांनी वाचलं तर अगदी त्या पुस्तकाच्या पानासहित तिथे काय लिहिलेलं आहे जेवढे त्यांचे म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता होती सगळे ते लक्षात ठेवायचे. म्हणजे अशा राष्ट्रपुरुषांचा आपल्या देशात जन्म झाला, त्यांनी आपल्या समाजाला राष्ट्राला एक दिशा देण्याचं काम केलं. अशा दोघं विभूतींना मी अभिवादन करतो. माझ्या भाषण संपतो. धन्यवाद पगार सर. यानंतर मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी गालते सरांना आमंत्रित करते. विद्यार्थी मित्रांनो, काल 12 जानेवारी स्वामी विवेकानंद आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती होती. आपण ते आज आपल्या प्रशालेमध्ये आपण सादर करत आहोत. आताच आपण राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याबद्दलच्या बऱ्याच काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. मी काय त्या दोघांच्या बद्दल माहिती काही सांगणार नाही, पण या निमित्तानं मी एक